जिल्हा झटपट। कोकणातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाअंतर्गत कुडाळ रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाचं लोकार्पण खासदार नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न। कोल्हापुरात तळसंदे इथल्या डी.वाय. पाटील एज्युकेशन सिटीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली भेट। अत्याधुनिक कृषी प्रकल्पाची केली पाहणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भविष्यातही सुरू ठेवण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचं लातूरमधल्या निलंगा इथल्या सभेत आवाहन। काल सुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं पुण्यात वेदसेवक सन्मान सोहळ्यात प्रतिपादन। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500ची वाढ करण्याच्या सरकारी निर्णयानंतर जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद। वाशिम इथं शिक्षक दिनानिमित्त हॅपी फेसेस शाळेत विद्यार्थ्यांनी राबवले स्वयंप्रशासन। एका दिवसासाठी अध्यापन तसंच शालेय व्यवस्थापनाचा घेतला अनुभव। वर्धा जिल्ह्यात 2025 पर्यंत क्षयरोग उच्चाटन अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न। जिल्ह्यात 83,748 पात्र नागरिकांना दिली जाणार BGCची लस। आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बीड जिल्ह्यात परळी शहर पोलीस ठाण्यात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। अहमदनगरमध्ये गुन्हा वर्ग। आणि चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती दाट वस्तीत बिबट्याचा वावर। बिबट्याला जेरबंद करण्याचे वनविभागाचे आटोकाट प्रयत्न सुरू।